पाहू शकता हे मी सगळं तयार करून ठेवलेलं आहे, जे की लाईट आल्यानंतर मला स्टिच करायला सोपं होईल. तर इथे हा काठ, हे ब्लाऊजचे पॅटर्न्स आणि हा खालचा घेरसुद्धा आपण रेडी करून ठेवलेला आहे. तर इथे लाईट आल्यानंतर मी ब्लाऊज स्टिच करायला घेणार आहे याचा रेड कलरचा. तर तयारी सगळी करून ठेवली आहे, बट लाईटवर डिपेंड आहे सगळं आता. तर इथे मी दोरा पण काढून ठेवला. तर मी इथे माझा ब्लाऊज जो आहे तर तो कट करून घेते तोपर्यंत. तर चला पाहूया आता आपण लेहंगा स्टिच कसा करणार आहे आणि तयार कसा होणार आहे ते. संपल्यामुळे मला काय पुढचा व्हिडिओ शूट नाही करता आला, त्याच्यामुळे मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलं मोबाईल चार्जिंगला लावून. तर त्यासाठी सॉरी, कारण मला ना पूर्ण व्हिडिओ दाखवायचा होता एकदा कटिंगचा स्टिचिंगचा. तर नेमका असा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी नाही दाखवू शकले, त्यासाठी आय एम सो सॉरी. तर आपण व्हिडिओ, तो जो ब्लाऊज आहे तो मी या पद्धतीने स्टिच केलेला आहे. एक मिनिट, हे पहा, या पद्धतीने स्टिच केलेला आहे. बॅक हुकचा आहे, हे पाहू शकता. बॅक हुक आहे, इथे मी पिना लावलेल्या आहे कारण मला हुक लावायचे आहेत. आणि नॉड लटकन लावलेले आहे. पुढे या पद्धतीने असा प्रिन्सेस कट आणि पुढचा गळा बंद घेतलेला आहे. आणि मी तुम्हाला दाखवलं की आपल्याला ब्लाऊजला कपडा जरा कमी पडत होता, तर फ्रंट साईडला मी मध्ये हे जे ब्लाऊज साडीतला पीस होता तर तोच थोडा साडीतला पीस काढून या पद्धतीने अटॅच केलेला आहे. आणि साईडला ही आपली कटोरी आहे, जी की प्रिन्सेस कट कटोरी आहे आणि खूप सुंदर वाटत आहे.
आहे आणि हे तुम्ही पुढे बाहीला पाहू शकता. हायपअप स्लीव्ज आहे या पद्धतीने. एक मिनिट, हे पाहू शकता हायपअप स्लीव्ज आहे. पुढे 4 आणि मागे 4 प्लेट्स दिलेल्या आहेत. आणि बॅकला पण बॅकचा गळा पण खूप असा डीप गोल घेतलेला आहे मी. आणि याची जी लटकन आहे ते मी या पद्धतीने केलेले आहे. या लटकनचा व्हिडिओ जुना मी अपलोड केलेला आहे, म्हणजे आधीचा एक व्हिडिओ आहे जो मी या लटकन बनवण्यावर केला होता. तर या पद्धतीने त्याचे मी हे पाहू शकता. हे अशा पद्धतीने मी लटकन केलेले आहे आणि खूप छान वाटतात ते पहा, खूप मस्त वाटतात. लटकन खूप सुंदर दिसतं. आणि हा ब्लाऊज या पद्धतीने स्टिच करून झालेला आहे. तर तुम्हाला हे जे ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे, तर तुम्हाला हे आवडलं का? म्हणजे हायपअप स्लीव्ज आणि हे जे ब्लाऊज वगैरे म्हणजे याचं कॉम्बिनेशन जे आहे ते व्यवस्थित वाटले की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण लेहंगा स्टिच करायला घेणार आहोत. ब्लाऊज तर रेडी झाले आणि या पद्धतीने ते छान कसं वाटतं हे कळवा या पद्धतीने. तर चला आपण
आधीच्या व्हिडिओ क्लिपमध्ये जसं की तुम्हाला दाखवलं की थोडेसे कॉल्स वगैरे आल्यामुळे आपल्याला व्हिडिओ थोडंसं स्टॉप करावं लागेल, क्विट करावं लागलं आणि मग वेळ वाया जात होता, त्यामुळे मग पुढचा व्हिडिओ मला नाही घेता आला. पण आता पूर्ण जो लेहंगा आहे तो पूर्ण साडीचा लेहंगा स्टिच झाल्यानंतर त्याचा कसा व्ह्यू आणि कसा लुक आहे तर तो आपण पाहूयात. तर तो जो ब्लाऊज आहे तर तो हुक वगैरे लावून मी रेडी केलेला आहे. त्याचा बॅक हुकचा गळा आहे. पूर्ण ब्लाऊज डीप नेक आहे. लटकन मी या पद्धतीने केलेली आहे, जे की फ्लॉवर लटकन बोलतो आपण, तर त्या पद्धतीने आहे. आणि याला जी बाही आहे ती हाय पफ स्लीव्ज आहे. शोल्डर त्याचा 2 इंचच आहे. पुढे पूर्ण बंद आहे. प्रिन्सेस कट आहे. तर दुपारच्या कटिंगमध्ये मी जसं की दाखवलं होतं, पुढेचा असा कपडा कमी पडल्यामुळं मी साडीतलाच कपडा काढून पुढच्या याला म्हणजे पुढचे जे आपल्याला कमी पडला होता तिथे आपल्याला खूप सुंदर दिसतोय. लुक त्याचा एकदम फायनल असा दिसतोय. आणि हे पाहू शकता तुम्ही, प्रिन्सेस कट आहे. तुम्ही जवळून जर ब्लाऊज जर पाहिला तर पूर्ण ब्लाऊज असा रेडीमेड असल्यासारखा वाटतो. आणि याची हाय पफ स्लीव्ज आहे. बॅक त्याचा बंद आहे. आणि या पद्धतीने आपण हा प्रिन्सेस कट ब्लाऊज रेडी केलेला आहे. तर याचा जो लेहंगा आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवते. तर जो तुम्हाला लेहंगा दाखवला, जो की आपला साऊथ इंडियन पॅटर्न आपल्याला रेडी करायचा होता आहे, तर तुम्हाला दिसतं का? व्यवस्थित दिसतोय? दिसतोय तुमने दिसत एकदम असं जवळून व्हिडिओ घे ना, म्हणजे एकदम प्लेट्स वगैरे मला असं सगळं दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. आलं ना सगळ्या घे व्हिडिओ, एंडच नको करू आता, चालू कंटिन्यू कर व्हिडिओ, राहू दे कंटिन्यू. मी त्याला सॉन्ग वगैरे टाकायचं असेल तर टाकत. तर या पद्धतीने आपण कमरेला हा काठाचाच म्हणजे कपडा जो आहे तर तोच काठाचा कपडा एक चांगला लुक यावा म्हणून लावलेला आहे. आणि ही जी पट्टी आहे ही 1.5 ते 1.25 ही ॲक्च्युली 2 इंचाची पट्टी आहे, जी की आपण कमरेला केलेली आहे. आणि ह्या ज्या पूर्ण लेहंग्याची जी लेंथ आहे ती 38 इंच आहे. आणि या पद्धतीने जे लटकन होते जे कमरेला लावतात तर हे लटकन मी त्याला लावलेले आहे, जे की म्हणजे मी रेडीमेड लटकन लावलेले आहे. हे लटकन मी शॉपमध्ये विकण्यासाठी ठेवलेले होते, पण ते एकदम परफेक्ट मॅच झाले त्याच्यावर. आणि या पद्धतीने आपण, मी तुम्हाला दुपारी दाखवलं पण होतं की साडीचा वरचा काठ काढून आपण खाली ॲड केल्यामुळे त्याचा जो लुक आहे साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये जर तुम्ही पाहू शकता, पहिले जर साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये तुम्ही पाहू शकता, म्हणजे बरेच तुम्ही फोटोज वगैरे जर पाहिले असतील इन्स्टावर तर तुम्ही पाहिले असेल त्याचे जे काठ असतात ते काठ जे असतात ते रुंद असतात फार. तर त्याच पद्धतीने आपण जो सिंगल काठ होता त्याचं डबल काठ लावलेला आहे. आणि उरलेली जी पट्टी आहे ती या पद्धतीने कमरेला लावलेली आहे. इथे लटकन आहे ते रेडीमेड लावलेले आहे, जे की असे पोटली लटकन आहेत आणि ते या पद्धतीने दिसत आहेत, हे पाहू शकता. आणि या प्लेट्स आहेत, म्हणजे प्लेट्सचाच आपण घेर केलेला आहे. तो खूप सारा असा तुम्ही जर पाहू शकता की खूप सारा असा लॉंग त्याचा घेर आलेला आहे या पद्धतीने. तर हा आपला जो लेहंगा आहे हा या पद्धतीने स्टिच करून झालेला आहे. तर हा जो लेहंगा आहे हा लेहंगा आणि हा ब्लाऊज यावर शिवले म्हणजे यावर स्टिच केलेला जो ब्लाऊज, तर हे जो पूर्ण दोन्ही पण आहेत, तर तुम्हाला ते आवडले की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा जो ब्लाऊजचा जो व्ह्यू आहे बॅकचा आणि फ्रंटचा तो कसा आहे आणि खालचा जो लेहंगा आहे तो पण कसा वाटला हे तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजून एक म्हणजे या लेहंग्यावर आपल्याला एक रेडीमेड ओढणी, म्हणजे ओढणी नाही म्हणता येणार, जो साऊथ इंडियन व्ह्यूमध्ये पूर्ण जो प्लेन कपडा असतो ओढणीचा, माझ्याकडे इमेज असेल तर तुम्हाला मी तसं दाखवून देईल. तर त्या पद्धतीने आपण ॲड करून मी तुम्हाला टाकते. तर हे पहा, या ज्या लेहंग्यावर आपल्याला हा जो रेड कलर आहे तर या रेड कलरची काठाची पूर्ण प्लेन ओढणी घ्यायची आहे, म्हणजे तो पूर्ण साऊथ इंडियन जो लुक आहे तो तयार होईल. आणि मला शक्य जर झालं तर मी ज्या कस्टमरचा आहे हा त्या कस्टमरला पण पूर्ण फोटो अपलोड म्हणजे पूर्ण फोटो मागवून घेईल आणि तो लुक फायनल जो व्ह्यू आहे तो कसा दिसतोय हे तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर या पद्धतीने हा आपला लेहंगा स्टिच करून झालेला आहे. तर याची जी शिलाई आहे ती मी 600 रुपयापर्यंत घेतलेली आहे. तर हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथेच क्विट करूया. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू.
इथे आता स्पष्ट दिसत असेल तुम्हाला की त्याचा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज या पद्धतीने बॅक हुकचा आणि हाय पफ स्लीवचा रेडी झालेला आहे. आणि तो जो ब्लाऊज होता तो ब्लाऊज या पद्धतीने प्रिन्सेस कट मी एक मिनिट हे पाहू शकता, प्रिन्सेस कट मी स्टिच केलेला आहे. त्याचा जो ब्लाऊज आहे तो या पद्धतीने, आणि याचे लटकनचा पण काल मी तुम्हाला टाकले होते कसे बनवले ते. आणि याचा जो घागरा आहे तर तो घागरा मी या पद्धतीने म्हणजे प्रेस वगैरे करून ओके केलेला आहे. आणि हे जे तुम्हाला लटकन दिसत आहेत हे लटकन ॲक्च्युली रेडीमेड आहे, हे माझ्या शॉपमध्ये आहेत विकायला. तर हे लटकन मी रेडीमेड लावलेले आहे जे की याच्यावर एकदम परफेक्ट मॅच झालेले आहेत. तर इथे मी याला सुई दोऱ्याने अटॅच केलेला आहे. आणि हा जो घागरा आहे हा या पद्धतीने स्टिच करून झालेला आहे. आता तुम्हाला परफेक्ट दिसत असेल तो. तर आता हा जो घागरा आहे तर हा घागरा मी म्हणजे लवकरात लवकर देते ऑर्डर, कारण मग तो पुण्याला द्यायचा आहे आणि 26 जानेवारीची ऑर्डर आहे. त्यामुळे तुम्हाला एका गोष्टीसाठी मी सॉरी म्हणेल, कारण मला घागऱ्याचा पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा होता. पण मग मोबाईल किंवा दुसऱ्या कोणत्या तरी म्हणजे कॉल वगैरे येतात, मग मोबाईलचं नेमकं चार्जिंगचा पण प्रॉब्लेम झाला. त्यामुळे मला काही पूर्ण व्हिडिओ काढायला जमला नाही. नेक्स्ट टाईम मी नक्की 100% ट्राय करेल पूर्ण व्हिडिओ डिटेल्ससहित देण्याचा. तर त्याच्यासाठी सॉरी. आणि आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे जो आपण घागरा स्टिच केलेला आहे हे तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.